सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. बघा आज आहे काय म्हणते हनुमंत जयंती आहे. तर बघा देवपूजा वगैरे मस्त अशी झाली. इकडं आरती वगैरे बॅक कॅमेऱ्यात तुम्हाला म्हणजे सेल्फीच्या दिसते वेगळं. तर लाईट पण नाही आणि देवघरातली तर लाईट अगोदरच गेले. आणि बघा आज पितांबरी वगैरे लावून देवपूजा ही झाली सगळी, कारण आज आहे उपवास पौर्णिमा पण आहे. आणि आपलं फुलं पण टाकायला गेलतो आम्ही इथं मंदिरामध्ये. तर तिथलंच बघा हे लावलेलं इथं बुक्का वगैरे तिथला. आणि 6:30ला तर इथं म्हणजे आमच्या दिवस उगवायला फुलं पडतात. पण आज इतकं वातावरण आहे की दिवस उगवलेला कळाला नाही, फक्त टायमिंगवर म्हणजे आम्ही तिथल्याने फुलं टाकली. तर बघा बघू शकता वातावरण कसलं झालं असं काय म्हणते तर पक्ष्यांचा चिलचिलाट चालू झालं. बघा तिथलं लाईट गेली ती, आत्ता लाईट आली इथली, म्हणजे सकाळी लाईट गेली होती. फुलं टाकून आलो का लाईट गेली. तर हे गेलं दुकानात. तर बघा कसं झालं आमचं वातावरण, असं पाऊस बघा किती झालाय, असं आभाळ आहे अजून भरपूर असं. आणि पण पाणी पण येणार आहे आज, आमच्यात पाण्याचा नंबर आहे. तर माझा आज आहे उपवास पौर्णिमा आहे. तर आमची श्रावू पण आज रात्रीपासून इतका पाऊस पडतोय, तर श्रावू पण आज गेली नाही. ह्याला क्लास होता तिचा आज, तिला काही सुट्ट्या म्हणजे 9वीच्या झालेत पेपर वगैरे. हाय हाय लाईट गेली बघा, झाला तिकडचं साऊ. तर आता स्वयंपाक बनवायचा, देवपूजा वगैरे सगळं झालंय मस्त. आणि उठूच वाटत नव्हतं कारण रात्रभर असा पाऊसच आहे बघा. इकडं बघा दूध आणले, दूध तापवायचं आहे. आणि आज काय श्रावू आणि ह्यांचा फक्त स्वयंपाक आहे, तर स्वयंपाक बनवायचा आहे. आणि पाणी तर अजून बघा आलं नाही, वाजून गेलेत 8. तर चला म्हणलं कामं तर घरची दुसरी तरी करता येतील, कपडे वगैरे भिजत घातलेत. आणि आज येणार आहे आमचं शिवराज. तर आज त्याचा पेपर संपणार आहे आणि पेपर संपल्यावर 12 नंतर तो येणार आहे. कारण फक्त आता 11वीचीच बॅच राहिली तिथं, कारण 12वी 9वी आणि 10वी ही झालेली आहे. आता 11वी फक्त राहिले कॉलेजमध्ये म्हणलं तर. 10वीच्या पुढचे 10वी 11वी आणि 9वीला पण सुट्ट्या लागलेत, तर 9वीचे पेपर संपलेत. तर त्यांना पण म्हणजे ते आलेत आता काल परवा. पण ह्यांचा एक पेपर शासनानं लांबवला, त्याच्यामुळं अजून बघा वेळ गेला त्यांचा. 1 दिवस लेट गेला, नाही तो 2 दिवसापूर्वीच आला असता 31 तारखेला. तर आज आहे 2 तारीख, तर आज येणार आहे बघा. तर ती पेपर आज अजून द्यायचा असेल, पेपर देऊन येणार आहे. तर वाट बघतोय कधी आज म्हणजे दिवस जातोय असं झालंय आम्हाला, श्रावूला मला सगळ्यांनाच, की कधी येतो घरी असं झालंय तो. कारण भरपूर दिवस झालं जाऊन त्याला, आज म्हणजे भरपूर दिवसात नाही येतोय. आणि त्याला पण इतकी ओढ झाली यायची, पण काय म्हणते तर एक दिवस वाढायला लागलाय. तर आता असो आज येईलच. तर ठेवलं बघा दूध तापायला. आणि मी तर काही शाबू नाही भिजत घालणार. पप्पांनी खरबूज आणि हे दिले, काय म्हणतात काय दिले, कलिंगड. त्याच्यामुळं शाबू तर काय नाही. परत लाडू दिलेत मम्मीनं शेंगदाण्याचे वगैरे. परत आपलं हे आहे वेपर्स वगैरे आणायचं, काहीतरी करायचं, दही आहे. तर श्राव कसं वाटते भाड्या येणार आहे आज सांग. अजून काय वाटतंय, दिवस जा वाटते का वाटते? नाही कधी दिवस जायला असं झाले ना. आजचा सकाळपासून लावले, कधी दिवस जाते बाई. आज वातावरण आहे दिवसच जाईना कारण आज तिचं अजून 2-3 तास गेलं असतं. पण शाळेत गेली नाही, म्हणजे क्लास होता त्याला गेली नाही ती, कारण जायच्या वेळेसच पाऊस होता. आणि मग मुली 1-2 नाही म्हणल्यावर म्हणली मी कुठे एकटी जाऊ, म्हणलं चला असू दे, राहू दे, नको जाऊ. तर चला आता कपडे भिजवलीत बघा, तर मशनीला तर लावायची किंवा धुवून टाकायची. आणि भाजी चपाती बनवायची. कशाची भाजी बनवायची श्रावू तुला? ती कॅलेंडर बदल की श्रावू, बनवते काहीतरी. तर बघा कसं वाटते तुम्हाला वातावरण, असं वाजलेत आता 8-10 झाले आणि वातावरण बाहेर असलं झाले. कसं झालं एकदम असं आभाळ आहे आकाशामध्ये बघा. आणि एकदम शांत असा आहे की जण अजून पाऊस येणार आहे थोडा. आणि आमच्या तुळशीचं बघा कसं झालंय, कारण रात्री पावसात तुळशीच्या फांद्या तुटलेत आमच्या, कशा माहिती काय तुटलेत. आता ही उभा राहाव्या एवढंच माझी इच्छा आहे, दोन्ही पण तुटलेत. आरती वाऱ्याने गेली बघा, तेल आहे आरतीत पण राहिलीच नाही आरती, असं झालं. तर
भरपूर असा रात्री पाऊस आलता. गुलाबाचं काय फुटतंय का नाही काय माहिती. आणि हा आमचा मनी प्लांट वरती किती फुटलाय. तर बघा पाणी आलं. मी फरशी वगैरे पुसून घेतली तोपर्यंत पाणी आलं. श्रावण भांडी वगैरे धुतली प्यायची पाण्याची. आणि आतून सुद्धा पाणी आहे पण भरले पाणी सगळं. म्हणलं आता चला स्वयंपाक बनवावं. वाजलेत 9:30. तर आधी फरशी पुसली. मला जाऊ दे आता थोडं दोघांपुरतं स्वयंपाक आहे. तर तेल संपले. श्रावण कणिक मळून घेतली बघा. तेल काढून घेतली आणि स्वयंपाक बटाट्याची भाजी. काय आहे श्रावण? बटाट्याची भाजी. छान बटाटे चिरले. तर टोमॅटो चिरले, कोथिंबीर आलं लसूण ती सगळं चिचून ठेवले. एकदाच करते आता घरून सारखं काढायला नको. विचारा मम्मीला. तर बघा आमचे बाबा आले तर बघा आमची श्रावण चपाती चालले. चपातीचं होऊन सगळ्या बनवलेत बघा. 4 चपात्या जरा जरा जाड काटात होते त्या पण चांगल्या बऱ्यापैकी बनवते. तर इकडे बघा पपई खाल्ली. पप्पा आलतं तर पपई दिली पप्पाला खायला आणि मी एकच घास खाल्ला. मला आवडत नाही. ह्यांना ठेवले. ह्यांनी कुठून आणली होती माहीत नाही तर तेवढी ठेवली ह्यांना. श्रावला तर आमच्या किती जाड केली श्राव बाळा चपाती. किती झाड आहे टाक ठेवती पटकन. तर झाले बघा भाजी पण. इकडे भाजीला काय कट आला नाही काय नाही. काय भाजी श्रावण केली आता काय तिचं पप्पा. बघा मस्त असा चहा चालू आहे. आता स्वयंपाक बनवला आणि चहा प्यायला लागलो. तर आज उपवास असल्यामुळे चहा घेतला नाही. सकाळी चहा घेतला नव्हता तर कोरा चहा बनवलेला तेवढाच पिला. चपात्या भरल्या डब्यामध्ये. तर या तुम्ही पण चहा प्यायला. मस्त असं वातावरण आहे तर त्यामुळे चहाची इच्छा झाली. नाहीतर चहा पिला नसता उपवास जरी असता तरी. चांगला श्रावण ठेवलाय चहा दुधाचा हे ना श्राव. बघा आवरले. मी साडी चेंज केली आणि काय आवरलं नाही. फक्त केस अशी आपली अंबाडा घातलाय केसांचा आणि जेवण वगैरे केलं. आणि इथं बघा कसं झोपलेत आमचं पोहेवर टांगून. आणि श्राव बसली माझ्या शेजारी इथं. तर वाजलेत आता दुपारचे 12:30 आणि आम्ही चाललोय मैत्रिणीसोबत. कारण तिच्या मुलीला हॉस्टेलला म्हणजे पाठवायचं आहे. तिथे शाळा बघण्यासाठी चाललोय. कामतीपाशी मंद्रुप हे गाव आहे तिथं शाळा आहे वाटतं. मग तिला पाठीमागं लागले. चला असू दे म्हणजे असं थोडं आपलं असतेच की एकामेकाच्या ह्यानं कसं असते बघायला. मग जमलं तर आमच्या श्रावला पण टाकायचं आहे तिकडं शाळेला. त्याच्यामुळं आहे ना श्रावला शाळेला टाकायचं आहे. तर मग आम्हाला आवडलं. आमच्या बजेटमध्ये असलं तरी तिला परत 11वी नंतर पण टाकू शकतो. एवढं काय नाही कारण जवळ एका रोडला म्हणजे असं वाटेला आपल्या जाय येण्याचे. एक बस पकडली तर 2 तासात येऊ शकते असं आहे. तसं शंभू भरपूर लांब आहे ना त्यामुळे 2-4 तास लागतात त्याला यायला. आता आज बसलाय बघा. शिवराज फोन आलता 11:15ला की आम्ही या लागलो म्हणून. बरं या म्हणलं चालते. तर तो इकडं भाऊंचा पण आणि राजश्री ताईंचा पण फोन आला म्हणून म्हणलं चला मग जाऊया. आवरलं. काय आज उपवास होता. फराळ वगैरे काय नव्हती. फक्त हे खाल्लं आपलं पप्पानी खरबूज वगैरे आणलं होतं. आणि काय कसं खाल्लं अजून हां वेपर्स ती. ह्याने जेवण केलं. त्यांची वाट बघत बसले. मुलीची शाळा सुटायची म्हणून तिला घ्यायचं आहे वाटतं. मला खरं म्हणजे काम होतं पण चला म्हणलं असू द्या. असतेच की एकामेकाच्या ह्यानं कसं केलं म्हणजे वेगळं असतं म्हणून चला म्हणलं येते. मग ह्यांना पण तयार केले भाऊनी की चला तुम्ही पण. मग काय ह्यांनी दुपारनं म्हणजे निवांत असेल तर चला म्हणलं जाऊ. तर चला मग आता भेटू. मग बघू शाळा वगैरे कशी आहे काय तुम्हाला पण दाखवते. तुम्हाला तुमच्या कुठल्या मुलांना कोण व्हिडिओ बघते त्यांच्यात मुलं वगैरे असली मुली असतील तरी मुलींसाठी आहे बहुतेक. मला पण काय माहीत नाही तरी पण तिथे गेल्यावर कळते आपल्याला. तर बघूया मग तुम्ही पण म्हणजे हे करा जाऊन भेटा वगैरे जर इच्छा असेल घालायची तर. आपण आधी बघूया मग तुम्हाला सांगते मी पण अजून आणि तुम्हाला पण कळेल व्हिडिओमधून. तर चला मग आता पुढं आल्यावरच चाललो. आणि आमच्या या बघा कन्याला ना स्कूल बघायची आहे ना. बघा कसं वातावरण आहे. फुलं बिलं झाडं कसली भारी झाली. आपल्या दारात लागत नाही. तर जवळ आलो आम्ही. कुठे राजापूरच्या पाठीला आलोय. तर आता बघायची शाळा कशी आहे. इच्छा येते की मस्त आहे. लागलं का जा वाटते ते शाळेला तिकडं. काय म्हणते तू. वय जा वाटत नाही. कसं काय घालवायचं तर श्रावणीला बी घालवायचं काय करमते.
श्री राधा गुरुकुल पतसंस्था कामठी बुद्रुक आहे बघा अशीच. आमच्या ह्याला दाखवायसाठी आंबा बघ होते. आंबा बघीस आंबा किती मोठा बघीस. होय काढे ते CCTV असेल. राहते तर म्हणते श्रुती आता शाळातील किती मजली आहे ही? 3 मजली आहे ना. 3 मजली आहे बघा बिल्डिंग. अशी शाळा आहे मुलींचं. मस्त असं ग्राउंड आहे खेळायला. इकडं असं म्हणजे झाडं बिडं भरपूर आहे. होय स्विमिंग पण आहे काय? येत नसेल तर शिकवते आहे ना. बघ लेकराला सगळं येते. पोहायला गाडी विचारायला पाहिजे. व्हिडिओ घेऊ का? होय व्हिडिओ काढू थोडा दाखवायला सांग. आणि साऊंड आहे कुठल्या काय पूर्वी बोलते कारण की मॅडम इथंच असतं. प्रत्येक गोष्ट मॅडमचं म्हणजे कॅप्चर होते. तुमच्या बाबा विद्यार्थ्याने काय कुठला शिक्षक काय करतो शिकवतो की नाही ये जा करत नाही. मग काय कसं नाही हे आहे काय इथं ये जा करत नाही म्हणलं काय हे काय म्हटलं लिफ्ट आहे काय शिकडून आपण तिकडून आता आपण म्हणजे किती पासून? तिसरी चौथी. तिसरी पासून आहे का? तिसरी ते 12. जास्त एखादं तर बघा लागले कणिक मळायला. आलो तिकडून. इतका पाऊस आहे मंगळवेळच्या पाठीमागं तिकडं की बास. तर आली राजश्री ती. इथं काय शूट घेतला नाही मी कारण असं वातावरण होतं. इतकी गडबड होती ना. चहा बनवला आणि लगेच गेलं भाऊ राजश्रीत आहे. तर ही कणिक मळायचं आलाय शिवराज पण आमचा सांगोलीमध्ये. तर गेलाय बबलू त्याचा मित्र त्याला घ्यायला. मग म्हणलं मी नाही मग काय जात तर त्याला स्वयंपाक बनव कारण सकाळी तिथून नाश्ता करूनच आले शाळेतून कारण पेपर होतं 2 तासाचं. लगेच मग जेवण वगैरे वेळ नाही ट्रेन नसते म्हणून आले बघा लवकर. झाले कणिक म्हणून तिकडं भात पण लावलाय. आणि हे मी मध्ये गेल्यावर सांगोलीला म्हणजे भरपूर दिवस झाले 8-10 दिवस झालं हे आणलेलं बाजार आमटी. तर 2 पॅक आहेत करायच्या त्याच्या आवडीचं पण आहे आणि भाजीला पण काय नाही. असंही माझा पण उपवास आहे. मग दुसरी अजून काहीतरी सुकी भाजी बनवून असं बेत आहे. तर आल्यावर आता तुम्हाला दाखवते. दिवा वगैरे लावायचा आहे बघा अजून. आता श्रावला लावायला सांगते मी. आणि चपात्या अगोदर भाजी बनवू श्राव काय आणि नंतर मग चपात्या कसं ते आल्याला जेवण करता येईल त्याला. चला मग आता आल्यावर भेटू पुढे. आला शिवराज आमचा आणि मला आल्याला शूट घेता नाही आलं कारण त्याला जेवायला बसवलं आणि याला पण त्याला वेळ झाला. कसं काय बाळा? बरोबर आलाय ट्रेन ना दिवसा म्हणजे दिवस गेला. सकाळी कितीला बसले ट्रेन? सकाळी तिथनं शाळेत आलो नव. शाळा ती कशी कशी झालं? चांगलं झालं ना प्रवास. जेवण ती केलं. आता त्याला जेवायला घातलं आणि आता चाललाय पप्पाकडे त्याच्या. तर आधी मला त्याला दूध आणायचा डेअरीतनं काम लावलं लेकराला आमच्या. बंद कर.